नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये मी मॅनिफेस्टेशन साठीचं एक खूप अगदी सोपं आणि मस्त टेक्निक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. बरेच टेक्निक्स शेअर केलेले आहेत. आज ह्या टेक्निकची स्पेशालिटी अशी आहे की हे डॉक्टर जो डिस्पेन्झा ह्यांच्या कामावर आधारित आहे. त्यांची खूप चांगली पुस्तकं आहेत. बऱ्याच वेळा लोक विचारत असतात, तर त्यांची बीइंग सुपरनॅचरल असेल किंवा यू आर द प्लसीबो, ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग यू वगैरे खूप छान पुस्तकं आहेत. तर कुणाला वाचायची असेल तर मी नक्की रेकमेंड करीन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक पण देते, म्हणजे तुम्हाला तिथनं बाय करता येतील पुस्तकं. अगदी जरूर वाचण्यासारखी पुस्तकं आहेत ती. तर आता आज हे जे टेक्निक शेअर करणार आहे ते न्यूरो सायन्सवर आधारित आहे आणि स्वतः हे डॉक्टर जो डिस्पेन्झा हे खूप या फील्डमध्ये काम करतात आणि म्हणजे सायंटिफिकली त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, रिसर्च करून, की हे कसे, हे जे आपण टेक्निक्स म्हणतो ते कसे काम करतात वगैरे. तर बघूया हे टेक्निक काय आहे. आता टेक्निकमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी सांगितलं आधीच थंबनेलमध्ये की फक्त 1 मिनिटं लागतो ह्या टेक्निक करायला. त्यामुळे टेक्निक असं आहे की ज्याच्यासाठी वेळ काढायची हा काही प्रश्न नाहीये. कोणीही हे टेक्निक करू शकतं आणि कुठल्याही गोष्टीसाठी हे टेक्निक उपयोगाला येऊ शकतं. म्हणजे तुमचं अगदी काहीतरी तुम्ही आजारी असाल आणि तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं असेल, किंवा तुमचं काहीतरी आर्थिक तुम्हाला समृद्धी हवी आहे असं काहीतरी स्वप्न असेल, एखाद्या नात्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर असं काही तुमचं गोल असेल, किंवा नातं सुधारायचं काहीही असेल, वेगवेगळ्या आयुष्यातल्या एरियाजमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी, ऑफिसमधल्या प्रमोशनसाठी असेल, कुठेतरी काहीतरी तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, घर वगैरे, त्यासाठी कुठल्याही ह्याच्यासाठी हे टेक्निक कामाला येऊ शकतं. तुम्हाला ऍडमिशन हवी, म्हणजे स्टुडंट असाल, गृहिणी असाल, बिझनेस असेल, नोकरी असेल, काहीही अगदी सोपं आणि सगळे करू शकतात असं हे टेक्निक आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे वेगळं काय आहे की त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे रिसर्चमध्ये दाखवलेलं आहे की जेव्हा आपली विचार असतो, आपण जेव्हा विचार करतो तर आपल्याला याच्यातनं एक इलेक्ट्रिकल सिग्नल निघतो. हे तर सगळ्यांना आता सायन्सनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. आपण मॉनिटरवर बघू शकतो की आपल्या विचारांची कसं हे आहे. वेगवेगळ्या आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, ब्रेनच्या स्टेट्स, हे सगळं आता सायन्सनी सगळं प्रूव्ह केलेलं आहे. आणि हेही आपल्याला माहिती आहे की आपल्या ज्या भावना असतात, ज्या आपण म्हणजे आनंदाच्या असतील वा दुःखाच्या असतील, तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे केमिकल्स निर्माण होतात. मग आपण हे पण म्हणतो फील गुड हार्मोन असेल, ऑक्सिटोसिन असेल, सेरोटोनिन असेल, हे सगळं आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तर म्हणजे विचारांनी पण इलेक्ट्रिकल सिग्नल येतो आणि भावनांमुळे केमिकल आपलं कॉम्पोजिशन हे बदलतं शरीराचं. तर आता ह्या टेक्निकमध्ये काय केलेलं आहे, म्हणजे आणि बऱ्यापैकी ह्यांचा सगळा रिसर्च अशाच गोष्टींवर आधारित आहे की जेव्हा आपण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करतो, म्हणजे की खूप क्लिअर आपलं इंटेन्शन आहे, खूप अगदी स्पष्ट उद्दिष्ट आहे विचारांनी, आणि त्याच्यानंतर जी भावना आपल्याला अनुभवायची आहे ती पण अगदी क्लिअर आहे. ती भावना पण आपण म्हणजे अगदी ती इमोशन ते आपण फील करतो आहे आपल्या शरीरामध्ये. आणि ह्या दोन्हीचे जेव्हा एकत्र येतात दोन्ही गोष्टी, तेव्हा काय होतं की अक्षरशः आपण आपलं ब्रेन रिवायर करतो, म्हणजे मेंदूमध्ये नवीन करेक्शन्स निर्माण होतात, किंवा ज्याला म्हणतात कोहेरंट ब्रेन. तर कोहेरंट म्हणजे की सुसंगत मेंदू, म्हणजे मराठीत म्हणलं तर जाणीवपूर्वक आपण ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा कंबाईन करतो, विचार आणि भावना कॉन्शियसली, तर त्याचा खूप वेगळा रिझल्ट येतो आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल आपण तेव्हा एमिट करतो की जो आपण या ब्रह्मांडात तो सिग्नल पाठवतो. जसं रेडिओ सिग्नल असतात तसं आपण एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल देतो. त्यावेळेला दोन्ही जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याची पॉवर खूप असते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपण 9 एक्सपेरिमेंट केलेले आहेत विचारांचे विचारांचा कसा प्रभाव पडतो ह्याच्यावर. ते कोणी केलेले असेल तर मी अगदी म्हणेन की हे करून बघायच्या आधी तुम्ही ते 9 करून बघितले ना, तर तुमचा या सगळ्या गोष्टींवर थोडा विश्वास बसेल की असं काही असतं. कारण हे तर सायन्सनी दाखवलेलं आहे, पण ते खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहेत की जेव्हा आपलं विचारांकडे बघण्याची आपली एक हे बदलते, दृष्टिकोन बदलतो. तर ते नक्की करून बघा. मी त्याची पण लिंक देते त्या 9 प्रयोगांची. तर हे जेव्हा असं कोहिरंट ब्रेन होतं तेव्हा ऍक्च्युली रिवायर होतं ब्रेन, आणि मग त्यामुळे जो आपला सिग्नल जितका आपण स्ट्रॉंग करतो आणि तो ब्रह्मांडात पाठवला जातो, आणि तो सिग्नल मग आपल्याला पाहिजे त्या गोष्टी खेचून आणतो. रेझोनन्स आपण म्हणतो. जसं रेडिओ आपण ट्यून केला की आपण ज्या फ्रिक्वेन्सीला करतो त्या ह्याचा सिग्नल आपण कॅच करतो.
तसंच आहे हे. सो हे जेव्हा घडतं तेव्हा आपल्याला पाहिजे कुठलंही मॅनिफेस्टेशन असेल तर ते आपण आपल्याकडे आपल्या जवळ आणायला लागतं. सो हे या सगळ्या या टेक्निकच्या मागचं हे आहे. आणि आता ह्याच्यामध्ये काय आहे की 1 मिनिटं काय, तर तुम्ही सगळ्यांनी 5x55 वगैरे बऱ्याच लोकांनी करून पण बघितला असेल. तर कसं होतं बघा की आपण ते लिहायला सुरुवात करतो, एक 10 वाक्य झाली, त्यात पहिल्या दिवशी तर जरा जास्त फोकस असतो, नंतर 10 वाक्य झाली की आपलं मन भरकटायला लागतं की अजून किती राहिले, एकदा मोजून बघायला लागतो आपण, म्हणजे असं लक्ष त्याच्यातनं आपलं एक कमी व्हायला लागतं. आणि मग ती भावना पण जी आपण अफर्मेशन लिहित असतो त्याची भावना पण कमी व्हायला लागते. म्हणून इथं काय केलेलं आहे की आपण अगदी कमीत कमी वेळ आपण फोकस करतो आहे, कारण आपल्याला त्याची इंटेन्सिटी, त्याची पॉवर वाढवायची आहे. सो असं आपण सगळ्यांनी लहानपणापासून बघितलं किंवा आताही कोणी अभ्यास वगैरे करत असेल तर माहितीये की आपलं जेव्हा लक्ष नसतं 100%, तेव्हा पुस्तक 1 तास समोर असलं ना तरी आपल्या मनात ते आपल्याला कळत नाही, आपल्याला लक्षात राहत नाही. पण तेच आपण अगदी ठरवलं की 20 मिनिटं मी काहीही दुसरा विचार न करता एवढंच वाचणार आहे, अभ्यास करणार आहे, तर आपल्या ते लक्षात राहतं, आपल्याला कळतं. तर तसं इथे आपल्याला ह्या टेक्निकमध्ये ना खूप फोकस्ड एफर्ट द्यायचा आहे, ते मनाला इकडे तिकडे जाऊ नाही द्यायचं आहे. तर 1 मिनिटाचं काय हे होतं की 1 मिनिटात ना ती जी शंका असतात मनात की होईल का नाही, म्हणजे कधी कधी लिहिताना सुद्धा होतं बघा, आपण लिहायला घेतो आणि मग असं विचारतो होईल का नाही, मी प्रयत्न तर करते आहे, आणि मग असे जेव्हा विचारायला लागतात तेव्हा भावना आणणं खूप अवघड आहे की ते झालेलं आहे अफर्मेशन तुम्ही लिहित असताना. पण इथे इतका कमी वेळ दिलेला आहे ना की ते मनाला आपण ती म्हणजे मेंदूला, मनाला ती शंका यायला आपण वेळच ठेवलेला नाहीये की ते होईल का, आतापर्यंत झालंय का नाही, कधी होईल, खात्री नाहीये, मलाच बाबतीत होईल का, इतरांचं, म्हणजे हे सगळे जे मनात विचार यायला लागतात ते सगळे मी नीट करते आहे ना, हे आपण सगळे बाजूला काढतोय. कारण इतका फोकस आपण, लेझर बीम कशी असते बघा, त्याच्यात खूप पॉवर असते, तसं करतोय आपण असं समजा. आणि म्हणून हे 1 मिनिटाचा त्याचा फायदा होतो. आणि व्हिज्युअलायझेशन किंवा अफर्मेशन जेव्हा आपण अशा प्रकारे करतोय तर तेव्हा काय होतं की मेंदूला कळत नाही की हे खरंच घडलेलं आहे का, हे ह्याच्या फक्त मनात चाललेलं आहे. सो त्यामुळे ब्रेन एक वेगळा रिस्पॉन्स येतो, वेगळं रिवायरिंग होतं आपण म्हणतो. व्हिज्युअलायझेशनवर पण व्हिडिओ केलेले आहे, त्याच्या मागचा सायन्स वगैरे सगळं. तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर 1 मिनिटात काय काय करायचं आहे ते बघूया. पहिल्या आता 1 मिनिटातली जी 15 सेकंद आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 3 एक साधारण श्वास होतात, 3-4. आणि काय पहिलं व्हिज्युअलाइज करायचं आहे की आपल्या इथे क्राऊन ऑफ द हेड म्हणतो, सहस्रार चक्र असेल, तुम्ही जे काही हे असेल, इथे आपण म्हणजे अगदी डोक्याच्या मध्यभागातून एक लाईट आत येतो आहे, पांढरा सोनेरी, आपण तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. तो आत येतो आहे लाईट प्रत्येक श्वासाबरोबर, आणि तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये तो पसरतो आहे. असं प्रत्येक श्वास घेताना व्हिज्युअलाइज करायचा आहे. आणि सोडताना आपण काय व्हिज्युअलाइज करायचं आहे की आपल्या मनातली सगळी भीती असेल, शंका असेल, जे काही आपल्या म्हणजे असं नकारात्मकता असेल, ती सगळी आपण त्या श्वासाबरोबर बाहेर सोडतो आहे. सो आणि अगदी 3-4 श्वास घ्यायचे, 15 सेकंद. मग तुम्ही त्या साधारण एकदा घड्याळासमोर करून करा, मग कळेल की 15 सेकंदात तुमचे किती श्वास होत आहेत ते. ह्याच्यात काही फार असं मनात हे करू नका की जास्त झाले, कमी झाले वगैरे. म्हणजे ह्याचा उद्देश काय आहे की आपल्याला शांत स्टेटमध्ये जायचं आहे. आणि काय होतं, आपल्या जनरली आपलं जे कॉन्शियस माइंड असतं, आपण जेव्हा जागे असतो, विचार करत असतो, बघत असतो, तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रेनची स्टेट असते, बीटा स्टेट असते ह्याच्या वेव्हची. तर आपल्याला आता अल्फामध्ये जायचं आहे, म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक जी नर्वस सिस्टम आहे ती ऍक्टिव्हेटेड राहते आणि आपलं मेंदू जो आहे तो जास्त रिसेप्टिव्ह होतो. आता आपण म्हणतो की रिवायर करायचं, अवचेतन मनाला प्रोग्राम करण्यासाठी आपल्याला ती शांतता, ते बाकीचे विचार सगळे सोडायचे आहेत. आता हे तुम्ही डोळे उघडे ठेवून करू शकता, डोळे बंद केले तर अजून शांत व्हायला मदत होते. सो डोळे बंद करून तुम्ही फक्त तो लाईट व्हिज्युअलाइज करा 3 श्वासापर्यंत. सो 15 सेकंद झाले. आता पुढचे 30 सेकंद काय करायचं आहे, तर पुढच्या 30 सेकंदामध्ये तुम्ही ज्यासाठी हे टेक्निक करता आहे ती गोष्ट तुमची झालेली आहे, ती पूर्ण झालेली आहे असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. काही लोकांना व्हिज्युअलायझेशन जमत नाही तर त्यांनी सुरुवातीला इथे अफर्मेशन केलं तरी चालेल. अफर्मेशन काय करायचं आहे, ते कसं त्याचं वाक्य करायचं, याचा एक वेगळा व्हिडिओ दिलेला आहे, तो मी परत पिन करते ह्याच्यामध्ये, कारण मध्ये मध्ये लोक जॉईन होत असतात चॅनलला, मग लोकांचे प्रश्न येतात की ते काय करायचं, तर ते पण मी पिन करते. तर इथे तुम्ही व्हिज्युअलाइज करा की
तुमची जी गोष्ट, आता आपण नेहमी म्हणतो की व्हिज्युअलायझेशन करताना जी गोष्ट, जे स्वप्न तुम्ही बघताय ते पूर्ण झालेलं आहे असंच व्हिज्युअलाइज करायचं असतं. ॲफर्मेशन सुद्धा पूर्ण झालेलं आहे असंच ते वाक्य असतं. सो ते वाक्य तुम्ही म्हणू शकता. आता इथे बघा, मगाशी आपण म्हटलं की विचार आणि दुसरी महत्वाची गोष्ट झाली भावना. तर आता इथे त्या भावनेचं काम आहे की इथे जे आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ते अत्यंत, त्याच्यामुळे जो काही आनंद असेल, जे काही सकारात्मकता असेल, जे काही तुमच्यामध्ये एनर्जी आलेली आहे, ते पूर्ण झाल्यावर उत्साह आलेला आहे, तो तुम्ही फील करायचा आहे. आणि किती सेकंद? फक्त 30 सेकंद करायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही असं बघा की तुम्हाला लेटेस्ट तुम्ही समृद्धीसाठी हे करताय, तर समृद्धी मिळाल्यानंतर जे एक स्वातंत्र्याची भावना येते ना, की आपल्याकडे आपण पाहिजे ते करू शकतो म्हणून जेवढे पैसे आपल्याकडे आलेले आहेत, किंवा एक असं आयुष्यात स्थैर्य येतं की ती काळज्या मिटतात, जे एक शांतता येते की हा ठीक आहे आता आपलं चांगलं चाललेलं आहे, असं स्वप्न आपण काही करू शकतो, कुणाला देऊ शकतो, ती जी एक भावना असते की आपण आता पैसे आहेत तर कुणाचीही मदत करू शकतो. सो अशी ती भावनांची इंटेन्सिटी तुम्हाला फील करायची आहे. ती भावना अशी अगदी मनापासून जगायची आहे त्या 30 सेकंदामध्ये. सो ते नुसतं म्हणायचं किंवा व्हिज्युअलाइज नाही, भावनेवर लक्ष पाहिजे. आणि आता अगदी तुम्ही तब्येतीसाठी करत असाल तर तुमची ते जो तुम्ही ज्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे ते सगळ्यातनं तुम्ही बाहेर पडल्यावर कसा उत्साह वाटेल, कसा आनंद वाटेल, तुम्ही काय करू शकाल, काय समाधान वाटेल, आयुष्यात पुढे कसं तुम्ही बघाल, सकारात्मकता कशी येईल तुमच्यामध्ये, हा अनुभव म्हणजे ही भावना जास्त महत्वाची आहे व्हिज्युअलायझेशनमध्ये. ते दिसणं किंवा त्या अफर्मेशनच्या वाक्यापेक्षा सुद्धा. आणि ही लगेच येत नाही, हळूहळू तुम्ही करायला लागला की नक्की मात्र ती भावना अजून गहिरी होत जाते म्हणूया, किंवा म्हणजे डीप असं व्हायला लागतं ते इमोशन. सो हे आता उरलेले झाले 30 आणि 15, म्हणजे आपण 45 सेकंद झालेले आहेत आपले. आता शेवटच्या 15 सेकंदात काय करायचं, तर आता तुमचं स्वप्न पूर्ण झालंय, मग कुठली भावना सगळ्यात पहिली यायला पाहिजे, ती म्हणजे ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञतेची भावना. तर त्या भावनेमध्ये म्हणजे ते आता पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्या शक्तीला मानत असाल, ब्रह्मांडाला मानत असाल, युनिव्हर्सला, तुम्ही थँक्यू म्हणायचं आहे मनात. आणि ग्रॅटिट्यूड तर तुम्हाला माहिती की सगळ्यात हायेस्ट फॉर्म ऑफ व्हायब्रेशन आहे. सो आणि पूर्ण झाल्यावर आपल्या मनामध्ये ती येणारच आहे भावना. सो ती 15 सेकंद तुम्ही कुणालाही थँक्यू ज्यांना म्हणायचं आहे ते तुम्ही तेव्हा तिथे थँक्यू म्हणायचं आहे. आणि मग हे सगळं डोळे बंद करून केलं तर मग 1 मिनिटाने डोळे उघडायचे आहेत. सो आता बघा की किती सोपी गोष्ट आहे की कोणीच ह्याला वेळ नाही, साधन नाही, मी कुठे करू, कसं करू, याचा काहीही ह्याच्यामध्ये प्रश्न येत नाही. आणि आता कधी करायचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. सकाळी उठल्या गादीतच तुम्ही केलं तरी ती बेस्ट वेळ आहे. कारण अजून आपण जेव्हा अगदी डोळे उघडतात ना पहिल्यांदा, तेव्हा आपल्या ब्रेन थिटामध्ये असतो. तर थिटा वेव्हलेन्थमध्ये तुम्ही जे जास्त सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामेबल असतो अजूनही. तर तेव्हा केलं तरी अगदी म्हणजे पहिल्यांदा डोळे उघडल्या 1 मिनिटात करून टाकलं तरी चालणार आहे. किंवा नंतर सुद्धा दिवसात तुम्ही मेडिटेशन करत असाल त्याच्यानंतर सुद्धा एक खूप छान वेळ असते, तसंही तुम्ही शांत झालेले असता. सो तेव्हा सुद्धा करता येईल. रात्री झोपायच्या आधीची जी वेळ आहे जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन करतो तेव्हा देखील तुम्ही हे करू शकता. सो कुठलीही असं वेळेचं काही नाहीये, कुणाला इतरांना कुणाला कळेल हाही प्रश्न नाही, कारण आपण तोंडाने काही म्हणत नाहीये. एका मिनिटात आपण डोळे मिटून बसलो काय आणि झालं काय, असं टेक्निक आहे हे. आणि आता हे बघा की टेक्निक आज केलं तर उद्या त्याचे इफेक्ट दिसणार आहेत का, तर नाही. ती भावना आपली अगदी डीप इमोशन यायला देखील थोडासा वेळ लागतो, लगेच व्हिज्युअलायझेशन होत नाही सगळ्यांचं. सो थोडासा वेळ द्या आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमचा तो आनंद वाढत चाललेला आहे, की तुम्हाला ती जाणीव म्हणजे ती जास्त तुमची त्यात म्हणजे झाल्यानंतर तुमचा आनंद वाढायला लागतो. आणि अजून एक गोष्ट दिसायला लागते सुरुवातीला, ती म्हणजे तुमची पॉझिटिव्हिटी वाढते, तुमची सकारात्मकता वाढलेली आहे. आणि इतका जेव्हा तुम्ही अगदी असा फोकस्ड सिग्नल पाठवताय ब्रह्मांडाला, तेव्हा ब्रह्मांडकडनं पण तुम्हाला तो रिस्पॉन्स दिसायला लागतो. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोक म्हणजे काहीतरी त्या तुम्हाला जो विषयात हे आहे त्याच्याबद्दल बोलायला लागतील, काही वेगळ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात यायला लागतात, काही चांगल्या गोष्टी घडायला लागतात. सो असं तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ह्याच्यामध्ये थोडा फरक पडलेला आहे. आणि एकदा पॉझिटिव्हिटी वाढली देखील तरी आपल्या कामामध्ये सुद्धा आपलं जास्त मन लागतं. अभ्यास असेल, ऑफिसचं काम असेल, बिझनेस असेल, आपल्याला नवीन आयडियाज यायला लागतात. सो
अशा ह्याच्यानी देखील ह्याचा फायदा होतो सुरुवातीला, आणि मग तुम्हाला मॅनिफेस्टेशनकडे तुम्हाला जाताना दिसायलाच लागतं. आणि असं तर अजिबात नाहीये की काही ऍक्शन घ्यायला लागत नाही, म्हणजे नुसतं लोकांचे लगेच प्रश्न यायला लागतात की व्हिज्युअलायझेशन केलं की झालं का, किंवा काहीच करायचं नाही, असं कसं होऊ शकतं, तुम्ही काहीही सांगताय. तर अजिबात कुठेही मी कधीही म्हणत नाही की ऍक्शन घ्यायला लागत नाही. हे सगळं करून जी ऍक्शन गरजेची आहे, परीक्षेत मार्क हवे असले तर अभ्यास करावाच लागेल, पण त्या सकारात्मकतेने तुम्ही अभ्यास केला की तो चांगला होईल. जी भीती वगैरे जी मुलांच्या असते ती कमी होते. तसंच इतरही कुठल्याही गोष्टींबाबत तुम्ही कराल तेव्हा हे आधी पॉझिटिव्हिटीनी आपल्या शरीराच्या केमिस्ट्री बदलल्यामुळे देखील तुम्हाला बेसिक आधी खूप फरक दिसायला लागेल. सो करून बघा, न करण्याचं काही कारणच मला वाटत नाहीये. त्यांचे बुक्स पण अगदी मी नक्की रेकमेंड करेन. मी त्यांचा आधी पण एका त्यांच्या हे शब्द 3 म्हणू नका वगैरे असं काहीतरी तो एक त्याच्यावर पण त्यांचा व्हिडिओ केलेला आहे. अजूनही करायचा विचार आहे, मला ही पुस्तकं खूप आवडतात. सो पुढेही करीन, पण आज म्हणलं नवीन वर्षात एक थोडंसं अगदी छोटं टेक्निक हे तुमच्याबरोबर शेअर करावं. आता म्हणू नका की 1 मिनिटाच्या टेक्निकसाठी एवढा मोठा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी समजणं महत्वाचं असतं सुरुवातीला. समजून उमजून केलं की जास्त फायदा होतो. सो इमोशन सुद्धा पहिल्या दिवशी येणार नाही हे लक्षात ठेवा की मला आत्ता भावना वाटतच नाही. जसं जसं तुम्ही त्याचा विचार करायला लागाल, त्याच्यात रंग भरायला लागाल, त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये छान अफर्मेशन कराल, आणि ती भावना, त्याच्या मागची भावना काय असेल, जसं मी म्हणलं की घर आता तुम्ही व्हिज्युअलाइज, तर घराच्या मागची जी सुरक्षितता वाटते, की आपलं वाटतं, आपलं घराचं एक वेगळी भावना असते बघा, ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. सो ते जास्त सिग्नल तुमचा पॉवरफुल होईल. सो आशा करते की तुम्हाला आवडलं असेल. आवडलं तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू.